भर दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास रबाळे पोलिसांनी केली अटक। नवी मुंबईतील रबाळे परिसरात दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास रबाळे पोलिसांनी अटक केली आहे। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर शफीक उर्फ टोपी याला भिवंडी परिसरात सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी शफीकची अधिक चौकशी केली असता रबाळे परिसरातील 5 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून 60 ग्रॅम वजनाचे 4 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने देखील पोलिसांनी हस्तगत केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाल यांनी दिली आहे। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई। तर काय सांगणार घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार पकडलेले आहेत? हा जो आरोपी आहे हा आमच्याकडे एक गुन्हा दाखल आहे। गुन्हा रजिस्टर क्रमांक 266/2024 कलम 454-380। हा गुन्हा दिनांक 14/5/2024 रोजी दाखल झालेला आहे। यातला जो फिर्यादी आहे तो रेसिडेंट ऑफ साईनाथवाडी सेक्टर 1 ऐरोली येथील आहे। सकाळी 9 ते 13 म्हणजे 1 वाजेच्या दरम्यान ते घरी नसताना घराचा दरवाजा तोडून आतील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून कोणीतरी अज्ञात इसमाने अकॉर्डिंगली हा गुन्हा दाखल झाला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर असेच पूर्वीचे गुन्हे अनडिटेक्टेड होते। माननीय CP सर, नवी मुंबई जॉईंट CP सर आणि आमचे DCP सर, ACP सर यांच्या सूचनेनुसार आमची जी DBची टीम आहे कंप्रायझिंग API खरात आणि PSI वनवे आणि त्यांची टीम त्यांनी टेक्निकली अनालिसिस करून बराचसा डाटा कलेक्ट केला होता आणि तो आमच्याकडे अवेलेबल असलेला डाटा आणि प्रिव्हियस जो आमचा जो अभिलेख असतो रेकॉर्ड त्याच्याशी कंपॅरिझन केल्यानंतर आम्हाला काही लीड मिळाले होते। अकॉर्डिंगली आम्ही ठाणे, कल्याण, भिवंडी इथे आमची टीम पाठवून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला। त्याच्या थ्रू आम्हाला जी माहिती मिळाली, हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे शफीक शेख म्हणून alias टोपी। त्याचं वय आहे 46 वर्ष। तर तो रेसिडेंट ऑफ घुंगटनगर, पूर्वी त्या बरेचसे त्याने ॲड्रेस बदललेले आहेत। आता ॲट प्रेझेंट रेसिडेंट ऑफ घुंगटनगर, भिवंडी, ठाणे डिस्ट्रिक्ट। तर सापळा लावून त्याला दिनांक 28/5/2024 रोजी आम्ही ताब्यात घेतलेला आहे। थरोली इंटरोगेशन नंतर त्याने 5 गुन्ह्याची कबूल दिलेली आहे। अकॉर्डिंगली त्याला आम्ही अरेस्ट करून माननीय न्यायालयासमोर हजर केला असता। त्याला PCR मध्ये आहे तो सध्या आणि त्याच्याकडून 5 गुन्हे हे झालेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत। त्याच्यामध्ये होल प्रॉपर्टी आम्ही रिकवर केलेली आहे। ती अंदाजे 60 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत। त्याची किंमत साधारण 4 ते 5 लाख रुपये होते आणि त्याच्या विरुद्ध प्रिव्हियस अँटीसिडेंट आहे। 7 ते 8 केसेस आहेत। पैकी तो काही केसेस अटेंड करत नसल्यामुळे माननीय न्यायालयाने त्याच्या विरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट आणि प्रोक्लेमेशन सुद्धा इश्यू केलेला आहे। अजून आहे की याच्यासोबत अजून काही साथीदार त्याचे असोसिएट आहेत आणि त्याचा तपास चालू आहे। आता आम्ही ड्युरिंग पोलीस कस्टडी आमचा तपास चालू आहे।